रामकृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे. बघा आता हे एक व्हिडिओ महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे. आता ही सगळी औषधं मी एकत्र केले तर आता हे जरा मिक्स करायचे आहेत. आता हे मिक्स करायचे म्हणलं तरी पण आपण एक थोडा व्हिडिओ बनवावं 5 मिनटाचा. तर ही बघा ही पावडर दिसते तुम्हाला. तर ही पावडर इतकी महत्त्वाची आहे. तर ह्या पावडरला थोडक्यात एड्स म्हणतात. एड्स रोगावर चालते, HIV म्हणतात. एड्स रोगावरचं एक जणाला औषध द्यायचं आहे. आता एड्सचे बी पेशंट मी 10-15 वर्षापासून दिलेले आहेत. तरी अशी पावडर देतो आहे एड्सवर. पण ते एड्सला जरी औषध दिलं तर तिचं नाव गुपित राहिलं जातं, कोणाला सांगत नाही. त्याच्या शेजारी पाजारी त्याच्या घरातल्याला कोणाला त्याच्या घरातल्या माणसाला ते औषध घेतो, पण त्याच्या घरातल्या आईवडिलाला, बापाला, भावाला, चुलत भावाला ते ओळखीचे असले ते त्यांना कोणाला सांगत नाही. त्याला फक्त गपची पावडर देतो, तुझं हे औषध पाण्यामध्ये रोज एवढं घ्यायचं आहे. असं आपल्याला 3 वर्षाचा कोर्स करायचा आहे. तर 3 वर्षाचा कोर्स कसा करायचा आहे की 3-3 महिने औषध घ्यायचे. 3 वर्षे 3-3, 4-4 महिन्यात औषध घेतलं तर सगळं त्याचा रोग राहणार आहे. तर ही औषध इतकं महत्त्वाचं आहे. तर ते रोग असा आहे की सांगायचं म्हणलं तर काही कारणानं आता ते ओळखून घ्या तुम्ही. काही आपली मराठी भाषा आहे, क्लिअर काय बोलत नाही. काही अनेक कारणं असतात थोडक्यात. जी का जिभीनं पाणी पिणारे जेवढे प्राणी आहेत तर त्या प्राण्याच्या पोटामध्ये एक सुतासारखे जंत असतात. ती जंत सारखीमध्ये तोडल्या जाते. त्यानं ते सारखं लाला करतं आणि जीभ बाहेर करून लाळ गाळतं. तर मध्ये एवढं त्याला ते त्रासच असतो. म्हणून काही कारणाने जे कुत्र्याचं थोडक्यात कुत्र्याचं विष माणसाच्या शरीरामध्ये आल्यानंतर त्याचा वेड्स म्हणून रोग तयार होतो, अगर वेड्स म्हणतात. मग ते काही अनेक कारणं असतील, 100 कारणं असतील कशामुळं आपल्या शरीरामध्ये कुत्र्याचं विष आलेलं आहे थोडक्यात. तर रोगाचं म्हणजे कसं असतं, आपल्याला रोग का झाला आहे आणि ह्या रोगाचं काय आहे ही जर तुम्हाला निदान नाही कवाच लागलं तर रोग तुम्हाला कवाच कुठलं बी औषध द्या राहणार नाही, हे 100%. तर कुत्र्याचं विष म्हणा, कुत्र्याचे जंतू म्हणा, कुत्र्याचे काहीतरी गोष्ट आपल्या रक्तात मिसळलेल्या असतात. मग त्या रक्तात मिसळल्या म्हणून रोग दुसऱ्या काही कारणानं राहत नाही. तर त्याचे लक्षणं कसे होतात सुरुवातीला, डोळ्याच्या खाली काळपटपणा येतो, चालताना त्याला अशक्तपणा लागतो. तर असे काही चेहरा काळा पडतो, माणसाची चरबी जोडाई जाते, चरबी राहत नाही त्या माणसाला. एड्सवाल्या चरबी राहत नाही, ती मरायला होतं. तर ही मी जवळजवळ औषध जर तुम्ही 2-4 वर्ष जर घेताय तर जातील 4 पैसे, पण जीव वाचला तर सगळे. जीव नाही वाचल्यावर काय उपयोग नाही. तुमच्यापाशी इस्टेट कोट्यवधी असली, तुमचा जीव नाही वाचणं गेल्यावर काय उपयोग नाही. म्हणून आयुर्वेदिकमध्ये HIV वेड्सला पण औषध आहे. तर काही गोळ्या खाऊन बी घेतात. पण ह्यानं जर तुम्ही औषध ही आयुर्वेदिक जर घेतलं तर जिथं तुम्ही पहिल्यांदा चेक केलं तर डॉक्टरला किंवा एवढा झालेलं त्यांना कळतं की ते कसं आहे ते. जर वर्षात तुम्ही 3 महिने जर औषध घेऊन जर तुम्ही डॉक्टरकडे जाताय 3-6 महिने औषध घेऊन, तर डॉक्टर म्हणेल तुमच्यातला HIV कुठं गेला पळून, कुठं काय झालं, काय खाताय. तर असं बी झालेलं आहे. तर त्यांना बी सांगितलेलं आहे, माझं नाव काय कुठं सांगू नका. फक्त सांगा की आयुर्वेदिक औषध घेतलेले बाबा आणि आमचा रोग राहिलेला आहे. तर असे बी 2-4 पेशंट झाले आहेत. पहिले एक लोहगावचा एक पेशंट होता, एक दिघीतला एक पेशंट झालेला आहे. असे म्हणजे बरेच पेशंट झालेले आहेत. मी राहायला इथं बी 2-3 पेशंट झालेले आहेत. म्हणून मला आज एक औषध आणलेलं आहे आता. तर ही 1 महिन्याचं औषध आहे. 1 महिन्याचं औषध द्यायचं आहे त्यांना आणि प्रत्येक महिन्याचं 3 महिने ते औषध घेऊन जाणार आहेत. आता हे औषधाचं म्हणजे केशवनगरहून पेशंट आलेला आहे. केशवनगरला द्यायचं आहे एक जणाला. जरी तुम्ही औषध जरी घेतलं तर तुमचे हातपाय दुखायलेले, एक 10-12 दिवसात वरचीवर तुम्हाला भाकर खाऊ वाटेल. आणि ती HIV कशामुळे झाला हे तर कळालंच तुम्हाला थोडक्यात. तर तर त्याच्यात आपण काही म्हणू शकत नाही का
तर समजा पहिल्या एका माणसाला HIV झालेला आहे आणि त्या माणसाची जर सुई तुम्हाला जर लागली आणि त्याच्यात जर जंतू असले तर त्याच्या सुईच्या टोकावर हजारो जंतू बसतात. आपण काय उगाच काय वाईट बी कोणाला म्हणायचं नसतं. मग त्या टायमाला काय झालं, सरकारी दवाखान्यात हो, खाजगी दवाखान्यात हो, तो एकच सुई वापरायची गरम करून. अगर एखाद्या वेळेस पहिले 10-20 वर्षाखाली गरम बी करीत नव्हते सुई. तीच इंजेक्शन ह्या माणसाहून त्या माणसाला अशी वापरायची. मग त्या सुई वाटप पण HIV कुणाला पसरू शकत होता. त्याच्यामुळे आता काय निघालं डायरेक्ट काही काही ठिकाणी इंजेक्शनच नवीन देतात. त्या माणसाचं इंजेक्शन ह्या माणसाला देत नाहीत का? तर त्याच्या रक्तातले काही असे बारीक जंतू काही आहेत, काही काही त्याला रोग झालेला आहे. त्या रक्तावाटं ह्या बी माणसाच्या दुसऱ्या चांगल्या माणसाला रोग होऊ शकतो. की असं जी कुत्र्याचे काही जे समजा जंतू आहेत स्वतःसारखे, तर ती काय करते शरीराला, ते आपल्या ही शरीराला जे त्वचा आहे, ह्या त्वचेवर आपले 7 पडदे असतात. मग ह्या 7 पडद्याचं काम काय आहे? रक्त बनवायचं काम आहे पडद्याचं. काय तुमच्या शरीरामध्ये काय कुठं काही मशीन नाही रक्त तयार करायची. रक्त तयार करायची हे त्वचेचं काम असतं. त्वचा तुमचे रक्त बनविते आणि शरीराला पाठवत असते. मग ही त्वचेमध्ये ती जंतू जातात आणि त्वचा काळी पडते, मग चरबी जडते आणि वरचेवर शेवटला तुम्ही कुठलं जर औषध नाहीच घेतलं तर त्या माणसाला महिनाभर झोप लागत नाही. आणि झोपीला नाही कटाळून ती आत्महत्या केलेली बरी म्हणते, असं इतका त्रास होतो. मग काय करायचं? असं काही काही लोक नाही झोप लागली, काही केलं की कोण काही अपघात काही बी गोष्टी घडतात. त्याचपायी ह्याच्यामध्ये ही एड्सची पावडर आहे, तर ही एकदम महत्त्वाचा व्हिडिओ होणार होता म्हणून म्हणलं आज म्हणलं द्यायच्या आधी म्हणलं कालवीत म्हणलं एक व्हिडिओ बनवा. तर जरी तुम्ही औषधाला जरी फोन केला की पाडीमामा औषध घ्यायचं आहे, तुमचं नाव गुपित राहिलं जाईल. किंवा दुसरं तुम्ही काही बी पोटाचा आजार आहे, पोट दुखतं आहे, मणक्यात गॅप आहे, आपण काही बी सांगून रोज तुम्हाला एवढं औषध रोज सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यात घ्यायचं आहे. तुम्ही जर असं काही 2-4 वर्ष जर औषध घेताय तर तुमचा HIV माणूस एक बी मरणार नाही. माझे पैसे आलेला मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो. एक सध्या माणूस असं की औषध घेतलं त्या माणसाला काही फरक नाही असं मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो. ते माणूस मरायचं तर लांबच, पण काहीच त्याला होणार नाही त्या रोगापासून. काही सध्या म्हणजे काहीच होणार नाही. कारण ह्याच्या आधी मी पण दुसरे पण पिसाळलेल्या कुत्र्यावर पण औषध दिलेले आहेत. पिसाळं कुत्रं चावलेलं आहे. पिसाळं कुत्रे जर चावलं तरी ती माणूस कुत्र्यासारखा आवाज करतो, बांधून टाकते तर त्या माणसाला. जनावरला एखाद्या झाला पिसाळं कुत्रं चावलेलं तर ते जनावर झाडाला धडकी घेऊन डोकं फोडून मरतं. त्याच्यामध्ये एवढं तीव्रपणे ते डोक्यावर मार करतं. त्याचपायी जेवढं होईल तेवढं तुम्ही कोशिशीनं हे औषध घ्या चालू करा. कारण HIV असं आहे, सरकारी दवाखान्याच्या गोळ्या घ्या तुम्ही, कुठल्या जरी गोळ्या घेतल्या तरी क्लिअर बरा होत नाही. आयुर्वेदिक काही औषधं अशी आहेत की क्लिअर बरी होत नाहीत. आयुर्वेदिकच खावं लागतं. आणि आयुर्वेदिक जरी तुम्ही औषध घेतलं ह्याचा बाकीचं कुठलाच नुकसान करत नाही. बाकी कुठले नुकसान करत नाही, शरीराला चांगलंच करणार कुठलं ना कुठलं. तर ह्याच्यामुळे सगळे रक्त शुद्ध व्हायच्या, काही ईशान्यजन्य त्याचे आलेले व्हायरस सारखे व काही जंतू आहेत ते त्वचेला आघात करणारे सगळे ते सांगतील तुम्हाला. की व्हिडिओमध्ये तुम्हाला मी म्हणलंच की बाबा व्हिडिओ तुम्ही सगळा जर बघितला 5-10 मिनटाचा, असं जर तुम्ही बघत बसता ह्याच्यात माहिती भेटते काय झालं आहे नेमकं काय नाही, औषध कसं आहे. तर तुम्हाला जर औषध घ्यायचं असलं तरी तुम्हाला ह्याच्यावर फोन करा. फोन केल्यानंतर आपण बोलू त्याच्यावर आणि तसं तुम्ही औषध घेऊ शकता. रामकृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनलला लाईक करा, दुसऱ्याला शेअर करा व्हिडिओ. शेअर करा म्हणजे ते कसं आहे, ही एकतर कुणी माहिती सांगत नाहीत. जर तुम्ही चेक केलं दवाखान्यामध्ये, ती माणूस आपले 4 चौघात इज्जत जाईल ह्यासाठी घाबरून सांगत नाही. पण आपलं दुःख कुणाला तरी एका माणसाला का होईना सांगितल्याशिवाय त्याच्यावर आपल्याला मलम औषध कोण देणार नाही घर बसल्या. कुणापाशी तरी दुःख आपलं काय हृदयातलं आहे, आपण जर दुसऱ्याला नाही कुणाला सांगता तर त्या कुणालाच काही कळणार नाही.
तर कुठंतरी सांगून त्याचं औषध करून निवारा करावा लागत असतो माऊली. तर ह्याच्यामुळं ही महत्त्वाचा व्हिडिओ झालेला आहे. आता व्हिडिओ मोठा होता म्हणून मी काय करतो, व्हिडिओ इथंच बंद करतो. तुम्हाला कोणाला शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. ही अशी पावडर आहे. तर पहिला 1 महिना औषध घेऊन बघा. आता ही पेशंट 1 महिना औषध घेऊन बघणार आहे की बाबा लय पैसे नाहीत, पैसे थोडे आहेत, एवढ्यासाठी 1 महिन्याचं औषध घेऊ, बाकीचं परत घेऊ म्हणला तर 1 महिन्यात मी सांगतो त्याला 100% आपला गुण येणारच आहे. दुसऱ्या महिन्यात ते औषध घेऊन जाणारच आहे. त्याचपायी जेवढं काही होईल तेवढा आपल्याला जरी वाटलं ह्याला जरी नसलं तरी व्हिडिओ बघून दुसऱ्याला शेअर करा. ही व्हिडिओ जेवढं होईल तेवढा व्हिडिओ ही जास्त लोकांना पोहोचायला पाहिजे. असं तुम्ही ज्यानं बघेल त्यानं मोहरी शेअर करा. तर एच-आय-व्हीचे प्रमाणामधून बे सांगत नाहीत लोक, बरेच मेल्या जातात. सांगत नाहीत तर आपली आपली इज्जत जाईल, आबरू जाईल की काही का तर काही वाटतं लोकांना चुकीचा वागला का, कशामुळे झाला असा एड्स, असा गैरसमज असतो काहींचा. तर असा गैरसमज बी काही करून घ्यायची गरज नाही. का तुम्ही आत्ताच सांगितलं की एड्स ही काय की तुम्ही काही चुकीचं काही वागला, चुकीचं झालं असेमुळे बी काय होत नसतो. एड्सचा माणूस समजा लघवी करून गेला आणि तुम्ही जर तिथं लघवी केली तरी बी तुम्हाला ती एड्स 10 वर्षानं 5 वर्षानं होऊ शकतो. त्याचे जंतू तिथं 3 तास लघवी वाटत जिवंत राहतात. मग 3 तासानंतर जर कोणी लघवी जरी केली तरी पण त्या माणसाला काही ना काही ते लघवी वाटत काहीतरी असर होऊन उशीर लागणार जरा व्हायला. पण असं एक अनुमान आहे त्याचा पण. तेच पाहिजे ही व्हिडिओ जेवढा होईल तेवढं शेअर करा. आपण औषधं बनवून देतो सगळे. आणि तुमचे जरी कुणाचं असलं फोन आला तर तुमचं नाव काही कुणाला सांगितलं जाणार नाही. कारण सांगून आपले हाय ते आबरू जात असते. त्याचपायी आबरू बी राहिली पाहिजे, इज्जत राहिली पाहिजे. त्याचपायी हे महत्त्वाचं आहे चूर्ण. रामकृष्ण आयुर्वेदिक चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. घंटीचं बटन दाबलं तर तुम्ही जेवढे शेअर करचाल, जेवढे लाईक करचाल तेवढे आम्हाला कळतं. लोक व्हिडिओ बघतात आपली औषधं कामं करते. आपण काहीतरी जे करायला ते जगाच्या कल्याणासाठी करायला लागला. त्याचपायी एवढा होईल तेवढा ही व्हिडिओ व्हायरल करा. कारण मेल्यानंतर आपलं हीच पुण्य पदरात पडत असतं, बाकी काही नाही. जेवढं जे तुम्ही चांगले कर्म करणार आहेत तीच कर्म आपल्या पदरात पडणार आहेत. नाहीतर मेल्यानंतर तिथं काय पैशाचा वशिला चालत नाही ना, ATM चालत नाही ना, पासबुक चालत नसते. तुम्ही जीवनात जेवढे चांगले कर्म केलेत ह्या कर्माला तुम्हाला तिथं त्याच्यावरून सुटका भेटणार आहे. रामकृष्ण आयुर्वेदिकला लाईक करा. दुसऱ्याला जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा. जेवढ्याला होईल तेवढ्याला. ज्याला काही रोग नसला तरी व्हिडिओ बघा. हे बघितल्यानं काही फरक पडत नाही 10 मिनिटानं. तुम्ही असं बी 3-3 तास पिक्चर बघत राहताय. त्याच चांगल्या गोष्टी ऐकल्या ज्ञानानं ज्ञान वाढत राहतं. रामकृष्ण हरी.